प्रेम हे भाग 10. दुसऱ्या दिवशी सकाळी रियांशला लवकरच जाग येते, कारण त्याला आज काहीही करून पिहूशी बोलायचे होते. तो पटकन जिमसाठी निघून जातो. काही वेळानंतर पिहूसुद्धा उठते. आता तिला कालपेक्षा खूप छान वाटत होतं. अरे बापरे, 7 वाजले. आज जाग कशी नाही आली मला. आता लवकर आवरले पाहिजे. आज खूपच उशीर झालेला आहे. पिहू बडबड करतच घाईने पटकन बाथरूममध्ये निघून जाते. त्याचवेळी रियांश अंघोळ करून बाहेर पडतो. पिहूला माहिती नव्हते की रियांशसुद्धा बाथरूममध्ये आहे. ती घाईमध्ये बाथरूममध्ये जाताना अचानक रियांश समोर आल्याने ती रियांशला धडकते. रियांशसुद्धा नुसताच अंघोळ करून बाहेर आलेला होता. केसांमध्ये पाणी अजूनही खाली पडत होते. अंगाभोवती फक्त टॉवेल गुंडाळलेला होता. शर्टलेस रियांशला पाहून पिहूचं डोकंच चालायचं बंद झालेलं होतं. आजपर्यंत तिने असं कोणालाच बघितलेले नव्हते. पोटात फुलपाखरे उडत असल्याची तिला जाणीव होऊ लागली. अचानक रियांशला धक्का लागल्यामुळे पिहूचे डोके रियांशच्या छातीवरती आदळलेले होते आणि तिचे दोन्ही हात रियांशच्या उघड्या पाठीवरती होते. इकडे रियांशचे हातसुद्धा पिहूच्या उघड्या कमरेवरती होते. पिहू न कळत का होईना रियांशच्या मिठीमध्ये आलेली होती. पिहू बाजूला व्हायचा प्रयत्न करू लागते, पण रियांशने अजूनही तिला सोडलेले नव्हते. आज कितीतरी दिवसातून त्याची मॉर्निंग चांगली झाली असं त्याला वाटत होतं. त्याला तो स्पर्श हवासा वाटत होता. असेच सोबत राहावे, कधीच लांब जाऊ नये अशी नकळत फिलिंग त्याच्या मनामध्ये निर्माण होत होती. इकडे पिहूची अवस्था सांगताच येणार नाही अशी झालेली होती. अहो, पिहू रियांशला आवाज देते. रियांशचे लक्ष मात्र नव्हते. तो कधीच पिहूमध्ये हरवून गेलेला होता. अहो, मला उशीर होतोय. रियांशला ती काय बोलते हेही समजत नव्हते. अहो प्लीज सोडा ना, उशीर होतोय. तेव्हा कुठे रियांश भानावरती येतो आणि पटकन पिहूपासून लांब होतो. पिहू पटकन बाथरूममध्ये जाते आणि जोरात दरवाजा बंद करते. तिचं हृदय अजूनही खूप धडधडत होते. कुठेतरी लांब पळून जावावे असे तिला वाटत होते. पिहू तिच्या हृदयावरती हात ठेवते. बापरे, किती पळतं हे जवळ आले की याला काय होते काय माहिती. थांबायचं नावच घेत नाही. इकडे रियांशसुद्धा त्याचं पटकन आवरतो. आता पिहू बाहेर आली की तिच्याशी बोलून जायचं असं त्याने ठरवलेलं होतं. पिहू तिचं आवरून बाहेर येते. तेव्हाच रियांशला एक महत्त्वाचा फोन येतो. फोनवर बोलत बोलत तो बाल्कनीमध्ये निघून जातो आणि इकडे पिहू खाली निघून जाते. रियांश त्याचा कॉल संपवतो आणि परत रूममध्ये येतो. शिट यार, हिला काय गरज असते सगळी कामं करायची. कालपासून वाट बघतोय बोलण्यासाठी तर चान्सच नाही भेटत. मला पण आत्ताच फोन यायचा होता का. रियांश रागाने ऑफिसला निघून जातो. पिहू बेटा, मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे. रूममध्ये येशील का माझ्या. आजी बोलतात. हो आजी, येते ना, पिहू बोलते आणि आजींच्या रूममध्ये जाते. बस पिहू, आजी बोलतात. पिहू आजींच्या शेजारी बेडवरती बसते. पिहू बाळा, तू सुखी आहेस ना गं. आजी, असं का विचारताय तुम्ही. पिहू, मी तुझं आणि रियांशचे लग्न करून मोकळे झाले, पण इथे माझी जबाबदारी थांबत नाही ना गं. तुमचा संसार सुखाचासुद्धा झाला पाहिजे ना. आजी, मी खूप खुश आहे. तुम्ही माझी इतकी काळजी करताय. आई बाबासुद्धा माझी खूप काळजी करतात. मला नेहमी काय हवे नको बघत असतात. मला ते नेहमी त्यांची मुलगी असल्यासारखं वागवतात. शिवभाऊजी तर नेहमी मला हसवण्याचा प्रयत्न करतात. इतकी छान फॅमिली भेटल्यानंतर कोण खुश नसेल. आजी, तुम्ही नका काळजी करू. मी खूप खुश आहे. पिहू, हे तुझं मोठं मन झाले, पण मी सुद्धा खूप पावसाळे बघितलेले आहेत. चेहरा बघितला की मला समजतं नक्की काय झालं आहे ते. आजी, तुम्ही समजताय तसं काहीच नाही. पिहू, मला आजी बोलतेस ना तू, मग माझ्याशी खोटे नको बोलूस. तुझ्या डोळ्यात बघितले की समजते काय घडलं आहे ते. आजींचे बोलणे ऐकून पिहूच्या डोळ्यामध्ये आता पाणी आलेलं होतं. आज कितीतरी दिवसांनी तिला कोणीतरी तिचं हक्काचं माणूस भेटलेलं होतं. आज तिला मनसोक्त रडू वाटत होतं. पिहू, मला माहिती आहे तुझ्यात आणि रियांशमध्ये काहीही नीट चाललेले नाही. या सगळ्यामध्ये मीच कारणीभूत आहे. मीच तुमचं लग्न लावून दिले, पण माझ्यामुळे तुझं आयुष्य आणखीनच बदललं आहे. तुझ्या आयुष्यात मी आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, पण इथे तर उलटंच घडतं आहे. आजी, प्लीज तुम्ही स्वतःला दोषी नका ठरवू. कदाचित माझ्याच नशिबात हे असेल.
पिहू, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. म्हणजे रियांश असा का वागतो याबद्दल सांगायचे आहे. हां बोला ना आजी, काय झाले आहे. पिहू, तिथे एक अल्बम आहे, तो आणतेस का. आजींचे बोलणे ऐकून पिहू एका कपाटाजवळ असलेला अल्बम आजींना आणून देते. आजी, काय दाखवताय तुम्ही. थांब, तुला सगळं समजेल. रियांशची बायको म्हणून तुला सगळं समजायलाच पाहिजे. हे बघ. वाव, किती क्यूट आहेत हे दोघे. पिहू तो फोटो बघून बोलते. ओळख बघू, कोण कोण आहे ते. आजी, मधले हे आहेत का. बरोबर ओळखलंस की तू तुझ्या नवऱ्याला. किती छान दिसायचे हे लहानपणापासून. यांना बघितलं तर कोणी पण यांच्या प्रेमामध्ये पडेल असेच आहेत हे. पण आता कसे वागतात, खडूस, खूप वाईट. अजिबात दुसऱ्याचा विचार करत नाहीत. पिहू मनात रियांशबद्दल विचार करू लागते. काय ग पिहू, कसला विचार करतेस. आजी, काही नाही, पण हे यांच्या बाजूला दोघे आहेत ते कोण आहेत. पिहू, हा डाव्या बाजूला आहे तो आयुष आहे आणि हा उजव्या बाजूला उभा आहे ना तो जय आहे. आजी, मी आयुष भाऊजींना पाहिलेलं आहे, पण हे जय कोण आहेत. यांना मी कधीच पाहिले नाही. कुठे असतात हे. पिहू बेटा, जय या जगात नाही. म्हणजे काय झाले त्यांना असं अचानक. जय आणि रियांश, आयुष हे तिघेजण लहानपणापासून एकत्र होते. खायचे, झोपायचे, शिकायचे, सगळे एकत्र करायचे. या तिघांची मैत्री खूप घट्ट होती ग, अगदी नजर लागण्यासारखी. तिघांचाही एकमेकांवरती खूप जीव होता. एकाला लागले तर दुसऱ्या दोघांना त्रास व्हायचा. तिघेजण लहानपणापासून एकत्र खेळले, एकत्र वाढले. आमच्यासाठी सुद्धा आम्हाला शिव आणि रियांश हे दोघंच फक्त मुले नव्हती, तर आयुष आणि जयसुद्धा आम्हाला या दोघांसारखेच होते. सगळं खूप छान चाललेलं होते ग. कोणीसुद्धा बोलणारच नाही की ते तिघेजण मित्र आहेत. अगदी भावासारखं एकमेकांवरती ते जीव लावायचे. वेळप्रसंगी एकमेकांसाठी जीव द्यायला पण ते तयार होते. मग आजी, असं अचानक काय झाले, त्यामुळे जय भाऊजी हे जग सोडून निघून गेले. पिहू, हे तिघेजण कॉलेजला असताना जयला एक मुलगी आवडली होती. जयने तिला प्रपोज केलेले होते. तीसुद्धा जयला हो बोलली. हळूहळू जय तिच्यामध्ये जास्तच गुंतत चाललेला होता. एक वयच असतं, त्यामुळे आपण काय करतोय हेच आपल्याला समजत नसते. आपलं मन भरकटत असतं, पण त्या मनाला योग्य ती दिशा मिळाली पाहिजे, मार्गदर्शन भेटलं पाहिजे. तसं जयच्या बाबतीत काहीही झालं नाही. म्हणजे मला काही समजले नाही आजी. पिहू प्रश्नार्थक नजरेने आजींकडे बघून विचारते. जयच्या आयुष्यात ती मुलगी आल्यानंतर त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. ती मुलगी जी बोलेल तेच जय ऐकू लागला. अगदी तिच्यामुळे तो रियांश आणि आयुषसोबत जास्त राहत नव्हता. तिला रियांश आणि आयुषसोबत असलेली मैत्री नको होती. त्यामुळे ती जयला चुकीचं काहीतरी सांगत होती आणि जयचासुद्धा त्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसत होता. रियांश आणि आयुषने जयला खूप समजावून सांगितले, पण जयच्या मनात तेव्हा रियांश आणि आयुषबद्दल चुकीचा समज निर्माण झालेला होता. त्यामुळे जय काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. पण आजी, ती हे सगळं काही का करत होती. अगं, त्यावेळी आपली आणि आयुष्याची परिस्थिती चांगली नव्हती, पण जयच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. त्याचे वडील मोठे बिझनेसमॅन होते, त्यामुळे खूप पैसा होता त्याच्याकडे. हां, पण जयला या सगळ्याचा कधीच गर्व नव्हता. त्या मुलीला माहिती होते की जय खूप श्रीमंत आहे, त्यामुळे तिने मुद्दामच जयला स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवले. हळूहळू रियांश आणि आयुषलासुद्धा तिने जयच्या आयुष्यातून बाजूला केले. रोज ती जयच्या जीवावर पार्टी करायची, शॉपिंगला जायची. जितका जयचा पुरेपूर वापर करता येईल तेवढा तिने करून घेतला. आता प्रेम आहे म्हणल्यावर लग्न करायची इच्छा तर होणारच ना. तसंच जयच्यासुद्धा मनामध्ये आले. इतके दिवस रिलेशनशिपमध्ये आहोत तर लग्न करूया, तसे त्याने तिला बोलूनसुद्धा दाखवले. पण ती मात्र लग्नाचा विषय काढला की जयला इग्नोर करायची.
इकडे जय तिच्या बाबतीत खूपच पजेसिव्ह झालेला होता. त्याला त्या मुलीशिवाय काहीही दिसत नव्हते. मग काय झाले आजी? पिहू उत्सुकतेने विचारते. नंतर हळूहळू ती जयला इग्नोरच करू लागली. या सगळ्या गोष्टींचा जयला जास्तच त्रास होऊ लागला. असेच एक दिवशी जयने त्या मुलीला दुसऱ्याच एका कॉलेजमधल्या मुलासोबतच फिरताना पाहिले. त्या मुलीची आता गरज भागली होती. ती आता दुसऱ्याच मुलासोबत राहायला लागलेली होती. नंतर अचानक ती गायब झाली. ती परदेशी गेली आहे त्या मुलासोबत असं जयला समजले. इकडे जय तिला खूप फोन करायचा, पण तिचा काहीच पत्ता नव्हता. या सगळ्या टेन्शनमध्ये जयने सुसाईड केले. तो खूप प्रेम करायचा का त्या मुलीवरती, पण ती मुलगी नालायक निघाली. ती त्या लायकीचीच नव्हती. तिने फक्त टाईमपास केला. जयची ही बातमी समजल्यानंतर रियांशला खूप त्रास झाला. 15-20 दिवस तो बंद खोलीत गप्प बसायचा, फक्त जयच्या आठवणीमध्ये. हे सगळं फक्त एका मुलीमुळे झाले. ती यायच्या आधी खूप छान चालले होते गं, पण ती आल्यानंतर तिघांचं आयुष्य बदललं. रियांश कोणालाच न सांगता लंडनला निघून गेला. तिकडेच त्यानं त्याचं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. 5 वर्षे तो कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नव्हता. इकडे आयुषचे आईवडीलसुद्धा एका ॲक्सिडेंटमध्ये वारले. आयुषसुद्धा एकटा पडला. नंतर अविनाशने आयुषसोबत एक बिझनेस सुरू केला. आयुषला खूप काही गोष्टी शिकवल्या. तो त्याच्या स्वतःच्या पायावरती उभा राहिला. या सगळ्या गोष्टींमुळे रियांशचा मुलींवरती अजिबात विश्वास नाही राहिला. त्याच्यासाठी मुली फक्त पैशांसाठी रिलेशनशिपमध्ये येतात, पैशांसाठी लग्न करतात असा त्याचा समज झाला. त्याने त्याच्या मनावर कोरूनच ठेवले की मुली अजिबात चांगल्या नसतात. आम्ही कितीतरी त्याच्या मागे लागलेलो होतो, पण तो लग्नासाठी नाहीच बोलत होता. आधी असा आमचा रियांश नव्हता गं. खूप चांगला होता. आतासुद्धा तसाच आहे. फक्त त्याने स्वतःला एक वेगळंच बनवून टाकलेलं आहे. फक्त तो रागीट झालेला आहे. कोणावरसुद्धा पटकन तो विश्वास ठेवत नाही. कारण आजपर्यंत त्याच्या आयुष्यात तसे प्रसंग आलेत, त्यामुळेच तो तसा झाला आहे. बापरे आजी, हे खरंच खूप भयानक आहे. पिहू, आता तूच रियांशला या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढू शकतेस. त्याला प्रेम म्हणजे काय आहे याची जाणीव करून देऊ शकतेस. मान्य आहे मला, त्याला खूप राग आहे, पण हळूहळू तोसुद्धा बदलेल गं. मुलींच्या बाबतीतला गैरसमज आता तूच दूर करू शकतेस. आजी, मी नक्कीच माझ्याकडून प्रयत्न करेन. तुम्ही अजिबात कसलीच काळजी करू नका. पिहू आजींच्या हातावरती हात ठेवून बोलते. पिहू, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तू नक्कीच माझ्या रियांशला बदलवशील. RD कंपनी. रियांश, परवा दिवशी आपण एक पार्टी अरेंज केलेली आहे. आपल्या कंपनीला वहिनींमुळे डील भेटली, त्यामुळे कंपनीने ही पार्टी ठेवलेली आहे. सो तूसुद्धा वहिनींना पार्टीला घेऊन यायचं आहे बरं का. आयुष रियांशच्या केबिनमध्ये येऊन बोलतो. तिला कशाला? रियांश आयुषकडे बघून बोलतो. रियांश, तू हे विसरू नकोस की त्यांच्यामुळे आपल्या कंपनीला एवढी मोठी डील भेटलेली आहे. रियांश फक्त इतकेच बोलतो. सो रियांश, त्यामुळे तू बहिणीला घेऊन येतोयस, दॅट्स फायनल. आयुष हसत बोलतो. इकडे रियांश काहीतरी विचार करतो आणि बोलतो. ओके, बट आयुष, फक्त माझी एक अट आहे. अट? कसली अट? आयुष प्रश्नार्थक नजरेने रियांशकडे बघतो आणि बोलतो. मी तिला सगळ्यांसमोर माझी बायको ती आहे अशी ओळख देऊ शकत नाही. अरे का रियांश? आयुष, मी लग्न ठरवताना बोललो होतो, हे लग्न एक सिक्रेट मॅरेज असेल. याबद्दल बाहेर कधीच काही बोलायचे नाही. आणि ही माझी अट आजीला मान्य होती, त्यामुळे मी लग्नाला तयार झालो आहे. अरे पण रियांश,
माझा निर्णय फायनल आहे आयुष, रियांश थोड्या रागानेच बोलतो. ओके, आता मी तरी काय बोलणार, तू बोलशील तसे. पण मी मेहतांनासुद्धा बोलवलेलं आहे, त्यामुळे तू बहिणींना नक्की घेऊन ये, आयुष बोलतो. ठीक आहे, रियांश फक्त एवढेच बोलतो. इकडे माऊली मेन्शनमध्ये. नीलू, अगं गावाहून फोन आलेला होता. विजयचे लग्न ठरलेले आहे. प्रकाशने आपल्या सगळ्यांना लग्नासाठी गावी बोलवलेले आहे, आजी बोलतात. अरे वा, ठरलं म्हणायचं मग लग्न विजयचे, अविनाशराव हसत बोलतात. हो अरे अविनाश, आणि प्रकाशने सांगितले आहे की सगळ्यांनी लग्नासाठी यायचे आहे. आपण नाही गेलो तर प्रकाश खूप रागवेल, आजी बोलतात. ए आजी, कुठे चालला आहात तुम्ही सगळेजण? शिव या सगळ्यांचे बोलणे ऐकून पटकन बोलतो. अरे शिव, आपल्या विजयचे लग्न ठरले, त्यामुळे सगळ्यांनाच गावी बोलवलेलं आहे, निलिमा बोलते. वाव आजी, कितीतरी दिवसातून मी गावी जाणार आहे. मस्त धमाल करूया आपण, आणि आता बहिणीलासुद्धा गाव बघायला भेटेल, शिव हसत बोलतो. पण रियांशचं काय, तो येईल का? निलिमा प्रश्नार्थक नजरेने सगळ्यांकडे बघते आणि बोलते. रियांशचं काही सांगू शकत नाही, तो त्याचं काम सोडून कधी येतो का? अविनाशराव नाराज होऊन बोलतात. ते बघूया नंतर, तो आला तर ठीक, नाहीतर आपण सगळेजण जाऊया, आजी बोलतात. तेच संध्याकाळच्या वेळी रियांश थोडा लेटच घरी आलेला होता. पिहू टाईमपास म्हणून बुक वाचत होती. रियांश आल्यावर पिहू पटकन उठून बाहेर निघून जाते. हिला काय झाले, अचानक मी आल्यावर का उठून गेली? आज तरी मला हिची माफी मागायलाच पाहिजे. रात्री झोपतानासुद्धा पिहू पटकन रूममध्ये येते आणि झोपी जाते. यार, हिला एवढं काय झालं आहे, मला हिच्यासोबत बोलायचे आहे तर ही समोरसुद्धा येत नाही, मला इग्नोर करते काही. इथे मी तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न करतो आहे तर हिला एवढा कसला ॲटिट्यूड आहे, माझ्याकडे साधे बघतसुद्धा नाही. आज मी काहीही करून हिच्याशी बोलणारच. रियांश मनाशीच विचार करतो आणि थोडासा पिहूच्या समोर येतो आणि थोडासा घसा खाकरतो. मला बोलायचे आहे तुझ्याशी, झोप आली आहे का? रियांश बोलतो. रियांशच्या आवाजाने पिहू पटकन जागी होते आणि उठून बसते, कारण ती घाबरलेली होती. रियांशच्या अशा जवळ येण्याने, त्याच्या बोलण्याने तिला भीती वाटत होती. परवा दिवशी जे काही झाले ते तिच्या डोळ्यासमोर आता येऊ लागलेलं होतं. मला बोलायचे आहे तुझ्याशी, झोप नाही ना आली तुला? रियांश परत पिहूकडे बघून बोलतो. नाही, म्हणजे हो, म्हणजे नाही. पिहू बोलताना पूर्णपणे गोंधळून गेलेली होती बिचारी. नाही, म्हणजे हो 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 नाही, नक्की काय बोलायचे आहे तुला? रियांश थोड्या रागानेच बोलतो. हो, पिहू आता रडवलेल्या स्वरातच बोलते. रियांश पिहूकडे बघून बोलतो. उद्या ते म्हणजे लवकर उठायचं आहे. मी झोपू का? झोप आलेली आहे मला, पण मला खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. रियांश थोडा मोठा आवाज करूनच बोलतो. पिहूच्या डोळ्यातून आता पाणी येत होते. बिचारी खूपच घाबरलेली होती रियांशला. ओके झोप, पण मला उद्या नक्की बोलायचे आहे तुझ्यासोबत, रियांश बोलतो. इकडे पिहू मात्र काहीच न बोलता पटकन झोपी जाते. ही अशी काय आहे, माझ्याशी बोलताना एवढी का घाबरते? जाऊ दे, मी काय एवढा हिचा विचार करतो आहे. उद्या जे काही बोलायचं आहे ते बोलून मी पटकन मोकळा होतो, रियांश बोलतो आणि तोसुद्धा झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी पिहू रियांशपेक्षाही लवकर उठलेली होती. तिचा आवरून ती किचनमध्ये जाते आणि सगळ्यांसाठी नाश्ता करते. इकडे रियांशसुद्धा त्याच्या ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. पिहू रूममध्ये आली की तिच्यासोबत बोलायचे आणि ऑफिसला जायचे असे त्याने ठरवलेले होते.
कितीतरी उशीर झाले पिहू रूममध्येच येत नव्हती. त्यामुळे इकडे मात्र आता रियाशची चिडचिड होत होती. ऑफिसला जाताना त्याचे सगळे सामान व्यवस्थित देण्याची जबाबदारी घरची मेड म्हणजेच सीमाची होती. त्यामुळे सीमा रियाशच्या रूममध्ये येते आणि बोलते, साहेब आतमध्ये येऊ का? इकडे रियाश आधी चिडलेला असतो. तुमच्या मॅडम कुठे आहेत? रियाश रागाने सीमाकडे बघून बोलतो. मोठ्या बाईसाहेब आणि आजी मंदिरामध्ये गेलेले आहेत, सीमा बोलते. त्या दोघी नाही, रियाश परत रागाने बोलतो. मग कोण साहेब? पिहू कुठे आहे? साहेब त्या किचनमध्ये जेवण बनवत आहेत. तिला पटकन वरती बोलवा, मला माझे सामान सापडत नाही. रियाश रागाने बोलतच इकडे तिकडे बघतो. साहेब मी आहे की, म्या रोजच तुम्हासने तुमचं सामान काढून देते, सीमा बोलते. तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? तिला बोलवून आणा, रियाश रागाने बोलतो. रियाशला रागावलेलं बघून सीमा घाबरतच किचनमध्ये जाते. साहेबांना पण ना कधी काय होईल सांगता येत नाही. या माणसाला सांभाळणे ना खरंच खूप अवघड काम आहे. सीमा बडबड करतच किचनमध्ये येते. काय झाले काकू? कोणाबद्दल काय बोलत आहात तुम्ही? पिहू हसतच विचारते. अहो मॅडम तुम्ही लवकर तुमच्या रूममध्ये जावा, साहेब लय चिडलेत. का? त्यांना काय झाले आता? पिहूसुद्धा थोडी घाबरूनच विचारते. ते मला काय बी माहिती नाही बघा, पण साहेब आज लय चिडून बोलत होते. त्यांनी तुम्हाला त्यांच्या रूममध्ये लवकरच बोलवलेलं आहे. लवकर जावा, नाही तर ते आणखीनच चिडतील. पण काय झाले असेल त्यांना अचानक? काही चुकलं तरी नाही ना माझं? पिहू मनाशीच विचार करू लागते. मी त्यांच्या रूममध्ये गेलं तर ते बोलले माझं सामान पिहूला द्यायला सांगा, मग तेच काम असेल बघा, असं मला वाटतंय. पिहू विचार करत असताना बघून सीमा बोलते. बरं मी लगेच जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही जरा इकडे लक्ष द्या, पिहू बोलते आणि घाबरतच रूममध्ये जाते. देवा आता काय झाले असेल यांना? यांच्यासमोर जायचं म्हटलं तर भीतीच वाटते रे मला. देवा वाचव रे मला प्लीज. पिहू बडबड करतच रूमजवळ जाते. पिहू रूममध्ये डोकावून बघते तर आतमध्ये रियाश नव्हता. हुश, बरं झालं हे ते नाहीत. पिहू विचार करतच पटकन रूममध्ये जाते आणि रियाशचं सामान बाहेर काढू लागते. अचानक पिहू मागे वळून बघते तर समोर रियाश आता मात्र तिच्याकडे रागाने बघत होता. अचानक पिहूने मागे वळून बघितल्यामुळे रियाश तिच्या खूपच जवळ उभा असतो. रियाशच्या अशा जवळ येण्याने पिहूचे श्वास खूपच वाढलेले होते. तिला आता खूपच जास्त भीती वाटत होती. रियाशला समोर असलेलं बघून पिहू पटकन त्याच्यापासून बाजूला होऊ लागते. तेवढ्यात रियाश पिहूचा हात पकडून तिला आणखीनच जवळ ओढून घेतो. अहो मी तुमचं सामान ठेवलं इथे, मी जाते, मला बाकीची कामं आहेत. पिहू घाबरत कसं तरी बोलू लागते. तुला समजत नाही का गं? किती दिवस झाले मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मला इग्नोर करतेस. तुझ्यासारख्या हजारो मुली माझ्या मागे पुढे करतात, मी त्यांना किंमतसुद्धा देत नाही. तुझ्याशी फक्त थोडे बोलायचे होते तर तू इतका भाव खातेस. रियाशचे बोलणे ऐकून पिहू परत रियाशपासून बाजूला होऊ लागते. तेवढ्यात रियाश पिहूचा हात पकडून तिला आणखीनच जवळ ओढून घेतो. बरोबरच आहे म्हणा, तुझ्यासारख्या मुलींना थोडी किंमत दिली की त्या लगेचच डोक्यावरती चढून बसतात. तुझ्या लायकीप्रमाणेच मी तुला वागवत होतो ना, तेच बरोबर आहे. तुझी लायकी नाही माझ्यासोबत राहायची.
रियाश खूपच रागाने पिहूच्या डोळ्यामध्ये बघत बोलत होता. रियाशचा एक एक शब्द पिहूच्या काळजावर कोणीतरी दगड मारल्यासारखं तिला वाटत होतं. नकळत तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलेले होते. रियाशने रागाने पिहूला सोडून देतो आणि त्याचं सामान घेऊन तिथून निघून जातो. तोपर्यंत जाता जाता तो आणखीन थांबतो आणि पाठीमागे वळून बोलतो, उद्या महत्त्वाची पार्टी आहे, तुला माझ्यासोबत यावं लागेल. मला नाही यायचं पार्टीला, मी नाही कधी गेले तशा पार्टीसाठी. पिहू पटकन तिचे डोळे पुसून बोलते, मी तुला विचारत नाही, सांगतोय. आणि रियाश देशमुखला नाही ऐकायची सवय नाही, त्यामुळे तुला यावंच लागेल. तसंही तुझ्यासारख्या मुलींना तिथं काडीची किंमत नाही, पण नाईलाज आहे, त्यामुळे तुला यावंच लागेल. आणि तिथे तू माझी बायको आहेस ही ओळख कोणालाही सांगायची नाही. तिथेच काय, बाहेर कुठेसुद्धा आपले लग्न झालं आहे हे सांगायचे नाही. रियाश रागाने बोलतो आणि तिथून निघून जातो. इकडे पिहूच्या डोळ्यातून पाणी यायचे थांबत नव्हते. आजपर्यंत रियाश तिच्याशी जेवढं काही बोलायचा तेवढं तिचा तो अपमानच करत होता. बिचारी गप्प सगळं काही ऐकून घेत होती. तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पिहू, परवा दिवशी आपण सगळेजण गावी जातोय, निलिमा पिहूला बोलते. गावी कशासाठी? पिहू विचारते. अगं पिहू, माझ्या भावाचं म्हणजेच प्रकाशच्या मुलाचं विजयचे लग्न आहे, त्यामुळे प्रकाशने आपल्या सगळ्यांना गावी बोलवलेलं आहे आणि तुमच्या लग्नामध्ये कोणी येऊ शकले नाही, त्यामुळे तुझी ओळख पण होईल सगळ्यांसोबत, आजी बोलतात. मग कधी जायचं आहे आपल्याला? पिहूसुद्धा आनंदाने बोलते. परवा दिवशी आपण सकाळी पहाटे निघायचे आहे, त्यामुळे तू तुझी सगळी काही तयारी करून ठेव. लवकरच निघूया आपण. रियाश काही यायचा नाही, तरीसुद्धा मी त्याला एकदा विचारूनच बघते, आजी बोलतात. दुपारची वेळ. वाव, कसला भारी वास येतोय. आज काय स्पेशल मेनू आहे? शिव डायनिंग टेबलजवळ येऊन बोलतो. भाऊजी, आज मी मटार पनीर केलेले आहे, आवडतं का तुम्हाला? वहिनी, हे तर माझं फेवरेट आहे आणि तुला माहिती आहे का, बाईलासुद्धा हे खूप आवडतं. तुला न सांगता बाईची आवड कशी समजते गं? शिव हसून बोलतो. तसं काही नाही भाऊजी, मी सहजच आज केले होते. पिहू, आज तू इतकं छान जेवण केले आहेस तर यशासाठी डबा घेऊनच जा, आजी बोलतात. बाप्पा, हे काय करून बसले? आधीच घरासमोर असले की नको वाटते आणि आता ऑफिसमध्ये सुद्धा जाऊ का? स्वतःच वाघाची शिकार होणे असं झाले आहे. पिहू स्वतःच्या मनाशीच बोलते आणि बोलते, आजी मी कसं जाऊ, म्हणजे मला ऑफिस कुठे आहे ते सुद्धा माहिती नाही. अगं मग काय झाले, ड्रायव्हर सोडेल ना तुला, तू त्याची काळजी नको करू. आणि आज सकाळीसुद्धा तो काहीच न खाता गेला आहे, तुझ्या हातच्या जेवणाला तो बघ कसा खुश होतोय, आजी हसून बोलतात. पण आजी. पिहू बेटा, एवढं आई बोलतात तर जाऊन ये ना, तूसुद्धा आपलं ऑफिस बघशील. घरात बसून तूसुद्धा कंटाळली असेल ना, तेवढंच तुलासुद्धा बरं वाटेल, निलिमा बोलते. या दोघी खूप फोर्स करत होत्या, त्यामुळे आता पिहूकडे दुसरा ऑप्शनच नव्हता, त्यामुळे पिहूसुद्धा जायला तयार होते. RD कंपनी. मॅडम, आले बघा ऑफिस, इथून सरळ वरती जावा, ड्रायव्हर गाडी थांबवत बोलतो. पिहू गाडीमधून उतरते आणि डबा घेऊन ऑफिसच्या दिशेने जाते. ऑफिस खूप मोठे होते. आज पहिल्यांदा ती इतके मोठे ऑफिस बघत होती, तेही तिच्या नवऱ्याचं ऑफिस होते ते. ऑफिसच्या चारी बाजूला सिक्युरिटी गार्ड उभा होते. पिहू आतमध्ये जाताना एक जण तिला थांबवतो. एक्सक्यूज मी, प्लीज शो मी युअर ID, सिक्युरिटी गार्ड बोलतो. ID? पिहू प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघून बोलते. येस, ID, सिक्युरिटी गार्ड बोलतो. सॉरी, पण माझ्याकडे ID वगैरे काही नाही. सॉरी मैम, मैं आपको अंदर जाने नहीं देख सकता, प्रूफ चाहिए, आपके पास कोई प्रूफ है क्या?
आता मी यांचीच बायको आहे. गळ्यात त्यांच्या नावाचं मंगळसूत्र आहे. हाच खूप मोठा पुरावा आहे. पण आता यांना मी कसं समजावून सांगू? पिहू मनातच विचार करू लागते. मैम, आपके पास कोई प्रूफ है क्या? सिक्योरिटी गार्ड परत विचारतो. नहीं, मेरे पास कोई प्रूफ नहीं है, लेकिन मुझे डिब्बा देना है. मैं डिब्बा देकर जल्दी वापस आऊँगी. सॉरी मैम, मैं आपको अंदर जाने नहीं दे सकता. हमारे साहब बहुत स्ट्रिक्ट आहे. ते कसे का आहेत हे माझ्यापेक्षा कोणीच नाही समजू शकणार. पिहू मनातच विचार करू लागते. 1 मिनिट, मी आईंना कॉल करते, म्हणजे ते यांच्याशी बोलतील. मग तर हे मला नक्कीच आतमध्ये सोडतील. पिहू मनामध्ये विचार करते आणि तिचा मोबाईल बाहेर काढू लागते. शिट यार, माझा तर मोबाईल खराब झालेला आहे. एक काम नीट होत नाही. आता मी काय करू? यांना तर जेवण दिलेच पाहिजे. पिहू स्वतःच्या मनाशीच बडबड करू लागते. आता आतमध्ये कसं जायचं हे टेन्शन तिला आलेलं होतं. वहिनी, तुम्ही इथे? आयुष तिथे येऊन बोलतो. आयुष भाऊजी, बरे झालं तुम्ही इथे आलात. प्लीज हा डबा तुम्ही यांना देता का? पिहू आयुषला बघून खुश होऊन बोलते. ओ, आज चक्क रियासाठी स्पेशल डबा? आयुष हसत बोलतो. तसं काही नाही भाऊजी, म्हणजे आई मला बोलल्या डबा घेऊन जा म्हणून मी आलेले आहे. ओके, पण वहिनी तुम्हीच चला ना आतमध्ये, तुम्हीच द्या ना डबा. माझ्याकडे तर आय डी नाही, मग मी नाही ना जाऊ शकत. त्यापेक्षा तुम्हीच जा. तुम्ही प्लीज द्याल का हा डबा? वहिनी, आतमध्ये जायला आय डी लागते माहिती आहे मला, पण तुम्हाला याची काहीही गरज नाही. आपल्या कंपनीच्या सेफ्टीसाठी रियाशने हा नियम काढलेला आहे. तुम्ही जाऊ शकता आतमध्ये. आयुषचे बोलणे ऐकून पिहू लगेचच आतमध्ये जाते. रिसेप्शनजवळ जाऊन रियाशचे केबिन कुठे आहे ते विचारते. मॅम, तुमची अपॉइंटमेंट आहे का? अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय तुम्ही सरांना नाही भेटू शकत. पूजा म्हणजे रिसेप्शनजवळ असलेली मुलगी बोलते. अपॉइंटमेंट डबा द्यायलासुद्धा घ्यावी लागेल का? अरे देवा, किती डोकेदुखी आहे ही. मला फक्त हा डबा द्यायचा आहे. मी लगेचच डबा देऊन परत येईन. पिहू विचार करतच समोरच्या मुलीला बोलते. सॉरी मॅम, आम्ही तुम्हाला आतमध्ये जाण्याची परमिशन नाही देऊ शकत. प्लीज मला जाऊ दे, मी लगेच परत येईन. पिहू रिक्वेस्ट करू लागते. काय चाललेलं आहे इकडे? शनाया तिथे येऊन बोलते. मॅम, यांना सरांना भेटायचे आहे. यांची अपॉइंटमेंटसुद्धा नाही. पूजा शनायाकडे बघून बोलते. प्लीज मला आतमध्ये जाऊ दे. मला फक्त हा डबा सरांना द्यायचा आहे. पिहू शनायाकडे बघून बोलते. तू सरांच्या घरची मेड आहेस ना गं? मग इतकी का पुढे पुढे करतेस तू? तुझ्यासारख्या मुली या अशाच असतात. हँडसम मुलगा दिसला की लागल्या पाठीमागे. शनाया पिहूकडे रागाने बघत बोलते. आणतो डबा इकडे. मी त्यांची पी आहे. मी देऊ शकते त्यांना हा डबा. आणि हां, सरांना तुझ्यासारख्या फालतू मुलींबरोबर बोलायला टाईमच नसतो. ते खूप बिझी असतात. मेड आहेस ना घरची, मग तेच काम करत जा ना. शनाया पिहूच्या हातातून तो डबा घेऊन तिथून निघून जाते. पिहूसुद्धा नाराज होऊन तिथून निघून जाते. आज तिची किंमत शनायाने शून्य केलेली होती. लग्न झालेलं असूनसुद्धा ती तिची खरी ओळख सांगू शकत नव्हती. सर, हा डबा मी तुमच्यासाठी आणलेला आहे. शनाया रियाशच्या केबिनमध्ये जाऊन बोलते. मी शनाया, तुम्ही पी.एचं काम करता. मग हे डबे पोचवायचं काम कधीपासून तुम्ही सुरू केले? रियाश त्याच्या लॅपटॉपमध्ये बघतच बोलतो. सर, तुम्ही काम करता आणि जेवणाकडे तुमचं अजिबात लक्ष नसते. त्यामुळे मी तुमच्यासाठी स्वतःहून जेवण बनवून आणलेले आहे. शनाया डबा ओपन करते आणि रियाशचं ताट तयार करते. सर, प्लीज जेवा ना. मी तुमच्यासाठी खास जेवण आणलेले आहे. खरं तर रियाशलासुद्धा खूप भूक लागलेली होती. त्यामुळे तोसुद्धा पटकन जातो आणि जेवण करू लागतो. तोपर्यंत केबिनमध्ये आयुष येतो. आयुषला आलेलं बघून शनाया पटकन केबिनमधून बाहेर निघून जाते. लंच ब्रेकमध्ये ही काय करते तुझ्या केबिनमध्ये? आयुष प्रश्नार्थक नजरेने गेलेल्या शनायाकडे बघून विचारतो.
अरे आयुष, ती डबा द्यायला आलेली होती. आज तिने माझ्यासाठी डबा आणलेला आहे. ये ना, तू पण बस. बघ किती छान टेस्ट आहे याची. खाऊन बघ, तुला पण आवडेल. मला माहिती नव्हते मी शनायाला इतकं छान जेवण बनवता येत असेल. रियांश हसत बोलतो. ओह रिअली? हा डबा शनायाने दिलाय? आयुष हसत विचारतो. हां, मग अजून कोण देणार? रियांश त्याचे खांदे उडवत जेवून बोलतो. रियांश, तुझी बायको पिहू आज इथे आलेली होती तुझ्यासाठी डबा घेऊन. आणि हे तू जेवतोयस ना, तो डबा वहिनीनेच आणलेला आहे. हां, आता तुझी पिये मोठेपणा दाखवण्यासाठी तुझ्याशी खोटे बोलली तो विषय जाऊ दे. म्हणजे तुला काय बोलायचे आहे? हा डबा तिने आणलाय? रियांश आयुषकडे बघून विचारतो. रियांश, मी सुद्धा वहिनीशी बोललो आहे. त्या तुझ्यासाठी आज डबा घेऊन इथे आलेल्या होत्या. मग ती आतमध्ये का आली नाही? रियांश, त्याचं कारण तुला माहिती पाहिजे. तूच वहिनींना सांगितलेस ना की त्यांची खरी ओळख सांगायची नाही. तुझ्या अपॉइंटमेंटशिवाय कसं काय मग त्या आत येऊ शकतील? काय वेळ आली आहे ना, स्वतःच्याच नवऱ्याच्या केबिनमध्ये जायला परमिशन घ्यावी लागते. तू वहिनींना सॉरी बोललीस का? आयुष विचारतो. नाही, रियांश शांतपणे बोलतो. का? आयुष, मी तिच्याशी सॉरी बोलायचा प्रयत्न केलेला होता, पण ती माझ्या समोरच येत नाही. मला इग्नोर करते. बाकीच्या मुली माझ्या मागे पुढे करतात आणि ही मात्र मला ॲटिट्यूड दाखवते. रियांश, तू जे वागलेला आहेस ना त्यांच्यासोबत, त्यामुळेच त्या दुखावलेल्या आहेत. त्यामुळे त्या तुला घाबरतात. याच कारणामुळे त्या तुझ्यासमोर येत नाहीत. मगाशीसुद्धा मी त्यांना बोललो, आतमध्ये चला, तुम्हीच रियांशला डबा द्या. तर त्या बोलल्या नको, तुम्हीच द्या, उगीचच हे रागवतील, आधीच उपाशी आहेत ते. म्हणजे बघ त्या किती विचार करतात तुझा, आणि तू प्रत्येक वेळी त्यांना दुखवतोस. बाकीच्या मुलींसारख्या त्या असत्या तर त्यांनी खूप मोठेपणा दाखवला असता, पण त्या मात्र तशा नाहीत. जाऊ दे यार, मी तुला किती जरी काही सांगितले तरी तू तुला पाहिजे तसंच वागणार हे मलासुद्धा माहिती आहे. उद्याच्या पार्टीला वहिनींना आण, एवढं तरी कर प्लीज. आयुष बोलतो आणि रागात केबिनमधून निघून जात. खरंच ती आली होती का माझ्यासाठी डबा घेऊन? जेवण पण किती छान झाले आहे. सगळं माझ्या आवडीचे आहे. आयुष बोलतो. तसं मी चुकतोय का? रियांश विचार करत होता तोपर्यंत शनाया परत केबिनमध्ये येते. सर, कसे झाले होते जेवण? तुम्हाला आवडले का? शनायाचे बोलणे ऐकून रियांश शनायाकडे बघतो आणि बोलतो. मी शनाया, जेवण अगदी खूप छान झाले होते. ही भाजी कोणती आहे हो? रियांश थोड्याशा रागानेच शनायाकडे बघत विचारतो. ते सर, ही भाजी ना म्हणजे शनायाला आता पुढे काय बोलावे ते समजत नव्हते. ते जिकडे रियांशला खूप राग आलेला होता. मी शनाया, आता तरी खोटी नका बोलू. तुम्हाला किती आणि काय येतं मला चांगलंच माहिती आहे. उगीचच दुसऱ्याचं क्रेडिट स्वतः नका घेत जाऊ. पण सर, शनाया घाबरत बोलते. शट अप आणि गेट आउट. रियांश रागाने बोलतो. शनाया पाय आपटतच बाहेर निघून जाते. चला, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. बाय बाय, टेक केअर. आणि गाईज, पुढचा भाग आता डायरेक्ट 13 तारखेला येईल, कारण माझे महत्त्वाचे 3 पेपर आहेत. त्यामुळे या 3 दिवसांमध्ये मला काहीही लिहायला जमणार नाही. सो प्लीज 3 दिवस तुम्ही समजून घ्या.